नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात, भारतात आणि परदेशातही मानाचं स्थान मिळवलेल्या पुरणपोळीची रेसिपी आज आपण बघणार आहोत. महाराष्ट्रात तर सर्व देवदेवतांना महानैवेद्य म्हणून पुरणपोळीचा प्रसाद दाखवला जातो. अशा पुरणपोळीची रेसिपी आज आपण बघणार आहोत. अर्धा किलो हरभरा डाळ घेतली आहे, ती स्वच्छ धुवून घेऊ आपण. 2 ते 3 पाण्याने हरभरा डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे. डाळ धुवून झाली आहे. आता आपण कुकरला 4 ते 5 शिट्ट्या काढून डाळ शिजवून घेऊयात. पिठामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि हे पीठ छान भिजवून घेऊया. असा हा गोळा भिजवून झालाय. आता आपण याच्यात एक सिक्रेट टाकणार आहोत. यात मी पिठी साखर घेतलेली आहे आणि त्यात थोडं तीळ मिक्स करत आहे. विदर्भातल्या बायका ज्या मांडे करतात त्या हातावर इतक्या सुंदर मांडे करतात, ते फाटत नाही. तर त्याचं कारण हे असतं, त्या साखर, पिठी साखर आणि तेल असं मिक्स करून आणि ते पिठात कालवून घेतात, त्याच्यामुळे त्यांचे मांडे फाटत नाही. तर हे असं छान तेल आणि पिठी साखर व्यवस्थित पिठाला लावून घ्यायचं आहे आणि पीठ सारखं करायचं आहे. हे पीठ भरपूर तेल टाकून 2 ते 3 तास असंच ठेवून द्यायचं आहे बाजूला. भरपूर तेल टाकून हे पीठ असं भिजवून घेतलंय. आता हे 1-2 तास आपण तसंच मुरवायला ठेवून घेऊया. तेल भरपूर लावायचं आहे याला आणि हे असंच बाजूला ठेवायचं आहे. बघू शकता मित्रांनो, ही डाळ व्यवस्थित शिजली गेली आहे. आता यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला, तर ते आपण काढून घेऊयात. अशी मी खाली एक कढई ठेवली आहे आणि वरती चाळण घेऊन त्यात आता मी ही डाळ ओतून घेणार आहे. अशी डाळ ओतून घेतली. त्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचे. त्यासाठी मी चाळणीत ओतून घेतली आहे. हे पाणी एक्स्ट्रा निघालं आहे डाळीतलं. आता आपण कढईत काढून घेतली ही डाळ आणि यात साखर किंवा गूळ मिक्स करून आपण आता त्याला चटका देऊन घेणार आहोत पुरणाला. खरं तर पुरणात गुळच वापरत असतात, परंतु मुलांना आवडत नाही म्हणून मी साखर मिक्स करते. हे अर्धा किलो डाळ असल्यामुळं त्याला आपण साधारणतः 400 ग्रॅम साखर टाकूयात. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता, पण मी 400 ग्रॅम टाकते. आता हे मिक्स करून साखर वितळून घट्ट होईपर्यंत हे हलवत राहायचे. गॅस मोठा केला तरी चालेल, पण कंटिन्यू हलवत राहायचे, सारखं हलवत राहायचे, जेणेकरून खाली लागायला नको पुरण. बघू शकता साखर पूर्ण वितळली आहे. यात आपण आता सुंठ पावडर टाकूया. पुरण पचायला जड असतं, त्याच्यामुळे आपण सुंठ पावडर टाकल्याने ते हलकं होतं पचायला. अशी मी एव्हरेस्टची सुंठ पावडर घेतली, ती टाकते. साधारणतः 1 चमचा सुंठ पावडर यात टाकून घ्यायची आहे. त्यानंतर वेलची पावडर टाकायची आहे थोडी. आणि हलवून घ्यायचं आहे. शिजत असताना सुंठ पावडर आणि वेलची पावडर टाकली तर त्याचा फ्लेवर छान उतरतो पुरणात. थोडं जायफळ पण टाकायचं आहे किसून यात. आता मी जायफळ टाकते किसून. यात थोडं जायफळ टाकत आहे.
बघू शकता हे पुरण आता छानपैकी शिजलं आहे. असं कढईपासून सुटायला लागलं की समजायचं आपलं पुरण व्यवस्थित शिजलं आहे. याच्यापेक्षा जास्त शिजवायचं नाही आहे, नाहीतर ते पुरण एकदम कोरडं होतं. आपल्याला असंच हवं आहे. असं पुरण यंत्र घेतलं आहे, त्याच्या खाली मी पातेलं ठेवलं, त्यावर पुरण यंत्र ठेवलं आणि आता पुरण यात वाटून घेऊ आपण. हे पुरण गरम गरम असतानाच पटकन वाटून घ्यायचं, म्हणजे जड जात नाही वाटायला, पटकन वाटलं जातं ते. म्हणून मी पटापट वाटून घेत आहे. असं हे सगळं पुरण छान बारीक वाटून झालं आहे. आता आपण पोळी करायला घेऊयात. बघू शकता हे पीठ छान भिजलंय. पुरणपोळीसाठी असं पातळच पीठ लागतं. आता तेल लावून आपण एक छोटासा गोळा त्यातला घेऊया. पुरणपोळीला जेवढा पिठाचा गोळा घेतो त्याच्या डबल पुरण घ्यायचं, म्हणजे पुरणपोळी छान होती. आणि नवीन शिकणाऱ्या मुलींनी किंवा मुलांनी छोटी छोटीच पुरणपोळी आधी करून बघायची आणि मग मोठी करायची. छोटीच पुरणपोळी करण्यासाठी मी अगदी छोटासा गोळा घेतलाय, बघू शकता. आता ह्या गोळ्यात पुरण भरणार आहे. पीठ लावून हा असा छोटासा लाटून घ्यायचा आहे. आता ह्याच्या डबल आपण यात पुरण भरणार आहोत. बघू शकता हा पुरणाचा गोळा केवढा मोठा आहे. आता हे असं ठेवून व्यवस्थित मोदकाला जसं आपण करतो पारी, तसं हे व्यवस्थित बंद करायचंय आणि गोल गोल करून पिठामध्ये टाकून छान भरपूर पीठ लावायचंय याला आणि थोडं हाताने असं प्रेस करून घ्यायचंय, जेणेकरून पुरण सगळीकडे शेवटपर्यंत पोहोचेल. अशी एवढी छोटी पुरणपोळी करायची आहे. आता ती आपण भाजून घेऊया छान तूप टाकून. पुरणपोळी आपण एका साईडने छान भाजून घेत आहोत. पुरणपोळी हाताने आपण उलटू शकत नाही, त्यासाठी आपल्याला उलटणंच लागणार आहे, नाहीतर फाटण्याची तुटण्याची भीती असते पुरणपोळी. आता थोडी भाजली की यावर साजूक तूप टाकून घ्यायचं आहे. पुरणपोळी म्हटलं की साजूक तूप भरपूर लागतं, त्यामुळे कंजूसपणा करायचा नाहीये. अशी सुंदर आपली पुरणपोळी छान तयार झाली आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर जरूर करा.